स्वतंत्रता, मुक्तता, मोक्ष, मुक्ती, स्वतः हे सर्व परमेश्वराचीच रूपं आहेत. फक्त माणसाने त्यातला हेतू आणि निसर्गातलं विज्ञान आणि जीवनाचा मूळ हेतू समजून घ्यायला हवा. परमेश्वराने प्रत्येक माणसाला, प्राणीमात्रांना, प्रत्येक कणाकणाला एक वेगळं अस्तित्व, वेगळं स्वतंत्र दिलं आहे. प्रत्येकालाच जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक क्षणाचं एक असं स्वतंत्र अस्तित्व असतं, स्वतःचं कार्य असतं, स्वतःचं वेगळेपण असतं. पण ते समजून घेण्यावर सगळ्या गोष्टी आहेत. स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं वेगळेपण किती जपावं, किती गुरफटून राहावं, किती दुसऱ्यावर अवलंबून राहावं, ह्या गोष्टी स्वतः ठरवायच्या असतात. कारण प्रत्येकालाच स्वतंत्रता हवी असते आणि स्वतंत्रता म्हणजे वाटेल तसं वागणं नव्हे. स्वतंत्रतेचा अर्थ खूप वेगळा आहे. मनाला येईल तसे वागणे म्हणजे स्वतंत्रता नव्हे. मुळात स्वतः या शब्दाचा अर्थच असा आहे की स्वतःला जाणून घेणं, स्वतःला समजून घेणं आणि जो दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही तो खरा स्वतंत्र. स्वतंत्रतेमध्ये स्वतःला मुक्त करण्याची मोकळीक असते, स्वतःला व्यक्त करण्याची मोकळीक असते आणि स्व आनंद असतो, आत्म आनंद असतो आणि स्वतःचा असा एक आत्मविश्वास असतो.